तुम्हाला कसं वाटतं? 2 बॅगा भरल्या भरल्या ऑलरेडी. चालेल चालेल. दरवाजाला लावायचं, वॉल प्लेट्स आहेत. आपण घराला शो साठी वगैरे आपण तो चलिए शुरू करते हैं. तर आपण या ताईच्या शॉपवरती आले आहे आणि आपण ताईला विचारू त्यांच्या शॉपवरती काय काय आहे ते. नमस्कार ताई, आपलं नाव काय? माझं प्रचितानाची माने. आणि काय काय आपल्या स्टॉलवर? आपल्या स्टॉलवर सगळं आमचे ऑर्गॅनिक शेतीतलं आहे. आमच्या हे कुरमुरे आहेत, ह्या तांदळापासून बनवलेले आहेत. हे शेंगा आहेत भाजलेल्या, ह्या शेंगदाणे, हे ह्या नाचणीचं पीठ आहे, हे तांदळाचं पीठ आहे, हे खपली गहू जे आपण खिरीसाठी यूज करतो ना ते, हे खऱ्या शेंगदाणे आहेत, हे पण खरे शेंगदाणे फक्त सॉल्ट काढलेले, हे इंद्रायणी तांदूळ आहे, हे आमच्या इथले शिराळा जाडा तांदूळ, पूर्ण कोकणात प्रसिद्ध तांदूळ आहे. आणि हा हातसडीचा तांदूळ आहे. हे इकडे ठेवलेले सगळे आपण कसं कसं किलो आहे? 1-1 किलोचे हा इंद्रायणी 80 रुपये किलो आहे, हा 90 रुपये किलो आहे, जो हातसडी तो 150 रुपये किलो आहे. सांगली जिल्हा आमचा. त्याचा लोणचं वगैरे आहे, सगळं मसाला वगैरे आहे इकडे, लोणचे मसाला वगैरे. हे ज्वारीच्या हुरड्याचं थालीपीठ आहे मॅडम. हे आरोग्यासाठी पौष्टिक असतं. याच्यामध्ये पूर्ण मसाले वगैरे वापरलेले आहेत, मीठ पण टाकलेले आहे. त्यामध्ये कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकायची. एकदम खायला पौष्टिक आणि स्वादिष्ट असतात. ही आहे लाल मिरची पावडर मॅडम. ही तेजा मिरची आहे, घरगुती पद्धतीने बनवले, कसलेही केमिकल याच्यामध्ये वापरलेलं नाहीये. हा आहे येसूर मसाला, इकडे ग्रेव्ही मसाला म्हणतात. याच्यामध्ये बाजरीचं पीठ आणि तांदळापासून बनवलेला हा ग्रेव्ही मसाला आहे. याच्यामध्ये मसाले पण वापरलेले असतात. त्याने भाजीला थिकनेस येतो, भाजीसाठी वापरायचा. 1 चमचा भाजीमध्ये आपण तेलामध्ये टाकायचा आणि आपली ग्रेव्ही तयार होते याच्यापासून. ही गावरान हळद आहे मॅडम. ही सेंद्रिय खतावर पिकवलेली गावरान हळदी आहे, घरातली सेलम हळदी म्हणतात. हा आहे काळा मसाला. हा घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला. याच्यामध्ये खोबरं आहे, धने आहे, कांदा आहे, लसूण आहे आणि 26 प्रकारचे खडे मसाले आणि मिरची वापरलेली आहे. हा जर मसाला भाजीला वापरला तर याच्यामध्ये कुठलाही मसाला वापरण्याची तुम्हाला आवश्यकता नाहीये. हा आहे कोल्हापुरी मसाला. आणि याच्यामध्ये पण पूर्ण 26 प्रकारचे खडे मसाले, लाल मिरची पावडर, कांदा, लसूण वगैरे याच्यामध्ये असतो. हा पण व्हेज नॉनव्हेज दोन्ही भाज्यासाठी आपण वापरू शकतो. हा आहे कांदा लसूण मसाला. याला चटपट मसाला पण म्हणतात, जसं की अंबारी असते त्या प्रकारचा हा मसाला आहे. तर हा पावभाजी, मिसळ पाव असेल, तुमची खिचडी असेल, याच्यासाठी हा आपण वापरू शकतो. ही आहे जवसाची चटणी आहे मॅडम. ही पोळीसोबत तेल वगैरे टाकून लोणच्या सोबत खायला छान लागते. लहान मुलं पण फार आवडीने ही जवसाची चटणी खातात. हा आहे गरम मसाला. हा खिचडीसाठी, बिर्याणीसाठी स्पेशल मसाला आहे. तर आपण आलोय त्या दादाच्या शॉपवरती, तर त्यांना विचारू त्यांच्या शॉपवरती काय काय आहे. तर चला, पहिल्या प्रथम दादा आपलं नाव काय? माझं नाव प्रवीण श्रीखंडे आणि हा आमचा वाशिमचा स्टॉल आहे. माझ्या सासूबाईंचा स्टॉल आहे आणि ह्या वाशिमहून आल्या आहेत. आमच्याकडे सगळे शेतातले प्रोडक्ट आम्ही आणून त्याला थोडंसं मॉडिफाईड केलं आणि चांगल्या चांगल्या गोष्टी तयार केल्या. जसं की आंबाडीच्या फुलांपासून, त्याच्या पाकळ्यांपासून जॅम तयार केलं आहे, आंबाडीचं रोझेला जॅम. त्यामध्ये व्हिटॅमिन सी चांगलं असतं, आयर्न चांगलं असतं, फायबर असतं आणि याच्यात अँटी एजिंग प्रॉपर्टीज सुद्धा असतात. नंतर गाईचं साजूक तूप आहे आमच्याकडे घरी साध्या देशी गाई आहेत आणि देशी गाईचं तूप आम्ही इथे घेऊन आलोय. त्यानंतर मिलेटचे चिवडे आहेत, त्यामध्ये ज्वारी, बाजरी आणि नाचणी असे 3 प्रकार आम्ही घेऊन आलोय. ज्वारीचं सुद्धा आहे. मग या मिलेटच्या चिवड्यामध्ये हे 100% व्हेगन आहेत, या ग्लुटेन फ्री आहे, कुठलाही सोय वगैरे मिक्स नाही आहे. ज्वारी म्हटल्यावर तुम्हाला प्युअर ज्वारीच मिळेल. याच्या लाह्या आहेत, त्या पण बेक केलेल्या आहेत, तळलेल्या वगैरे काहीच नाही आहे. यात घातलेले शेंगदाणे सुद्धा रोस्टेड आहेत, त्यामुळे तुम्ही रात्री अपरात्री कधी खाल्लं तरी तुम्हाला काही त्रास होणार नाही. त्यानंतर हेल्थ वाईज मिलेट्स आपण खायला पाहिजे. डॉक्टर खादरवली सर सांगतात तसं आपण मिलेट्सकडे जायला पाहिजे. आता परत आम्ही घरी तर सुरू केलेच, तसंच आम्ही शेतातही सुरू केले आणि तेच प्रोडक्ट आम्ही प्रमोट करतोय. त्यानंतर आपल्याकडे हेल्दी लाडू आहेत, हे पौष्टिक लाडू आहेत. त्यात ग्रॅमे साखर किंवा गुळ नाही आहे. यात 5 प्रकारचे ड्रायफ्रुट्स आणि 7 प्रकारचे सीड्स आहेत. सुपर सीड्स लाईक चिया सीड, पंपकिन सीड, सनफ्लावर सीड्स, गार्डन क्रेस सीड्स आणि हे सगळे सीड्सनी हेल्दी लाडू केले जातात. त्यानंतर हे ऑर्गॅनिक नाचणी आणि ऑर्गॅनिक गुळ कोल्हापूरचा, माझा मित्र आहे कोल्हापूरला, तिथनं आम्ही गुळ मागवतो. गाईचं तूप आपलं घरचंच आहे आणि पालघरची नाचणी बोलवतो आणि त्यात ड्रायफ्रुट्स घातले. हेल्दी नाचणीचे लाडू केलेत आम्ही सगळे ऑर्गॅनिक. गोड वगैरे असतं का? गोड पण अगदीच गोडवा अगदीच कमी आहे. म्हणजे गुळाचं प्रमाण इतकं कमी केलं आहे की तुम्ही टेस्ट करा, तुम्हाला कळेल. यात आम्ही टेस्ट करून एक्स्ट्रा असं काहीच घातलं नाही.
आणि जास्त पण गोड नाहीये म्हणजे असं हेल्दी जास्त आहे आमच्या सगळे हेल्दी प्रोडक्टकडे थोडासा जास्त कल आहे. गाईचं तूप सुद्धा आम्ही आज डिस्काउंटमध्ये देतोय, त्यामुळे आज जे ग्राहक येतील त्यांना 100 रुपीजचा डिस्काउंट मिळेल. त्या दीदीने तूप घेतलेलं आहे ऑलरेडी. तर आपण आता या ताईच्या शॉपवरती आलोय. तर त्या ताईला विचारू आपल्या शॉपमध्ये काय काय आहे. आणि मी बघतो इथं तूप वगैरे आहे, तर आपण ताईलाच विचारूया काय काय. थँक्यू सर. नमस्कार सर, माझं नाव हिराताई भीमराव हटवादे, मुक्काम बरटकिनी, तालुका साकोली, जिल्हा भंडारा. माझ्या समूहाचे नाव आहे धनश्री महिला स्वयंसहायता समूह आणि माझ्या समूहात 11 महिला आहेत. आम्ही व्यवसाय करायला सुरुवात केलो 2020 पासून आमचा व्यवसाय सुरू आहे आणि ब्लॅक राईस माझा मेन बेसिक व्यवसाय आहे. आणि मी घे भरारीत पण आले आहे. माझा तूप आहे ऑर्गॅनिक तूप, घरगुती गाईच्या गावरान गाईच्या दह्या दुधापासून बनवलेलं तूप आहे. माझा ब्लॅक राईस आहे ऑर्गॅनिक तांदूळ, हे पण मी माझ्या स्वतःच्या शेतात. इथं भार्गवी मॅम पण आपल्याला भेटलेली आहे. मॅम तुम्हाला कसं वाटतं? 2 बॅगा भरल्या ऑलरेडी. चालेल चालेल. तांदूळ खूप छान असतो ब्लॅक राईस. आय हॅव ट्राईड लास्ट इयर, सो इट इज रिअली इंटरेस्टिंग. सो यू कॅन शॉप हिअर फ्रॉम हार्ट. चालेल कंटिन्यू. हां, तर तुम्ही व्हिडिओ वाशीची बघितली असेल ना, तर ही ताई वाशीला पण होती. आपण आमच्या स्टॉलला व्हिजिट केलेलं आहे यांच्या. हो सर, होते मी वाशीला आणि माझी वाशीला 1,80,000ची विक्री झाली सर. आणि आम्ही पूर्ण 2 दिवस खाली राहण्यापेक्षा म्हटलं महिलांचा सामान विकायचा आणि एकदम चांगला बिझनेस करून गेलो सर आम्ही. आणि हे मोह लाडू आहे, ड्रायफ्रूट लाडू आहेत, फुलांपासून बनवलेली बालुशाही आहे आणि हे अलसी आहे. आम्ही हे सर्व आमच्या महिलांना घेऊनच सोबत काम करत असतो आणि आमच्या मालाला खूप डिमांड आहे. आता आमचं पार्सल पण येतात इथे. तांदळाची माहिती. तांदूळ आहे माझा ऑर्गॅनिक राईस आहे. मी 2020 पासून हे शेती करत आहे आणि माझ्याकडे आता मुंबई, पुणे ह्यासारख्या ठिकाणी माझं पार्सल पण येते आणि उमेद मार्टला पण माझं प्रोडक्ट जात आहे आणि मेसोवर पण जात आहे. मॅडम मागवायचं असेल तर कसं मागवायचं? आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे मॅडम. आणि तुम्हाला काहीच दिक्कत नाही. आमचा उमेद मार्ट आला की तुमच्या सिटीमध्येच माल येईल मॅडम, घरपोच डिलिव्हरी. आणि आपण सगळ्यांचा पहिला डिटेल काढलेला आहे. तुम्ही जर ती व्हिडिओ नाही बघितली असेल, मी परत सांगतो तुम्हाला, डिस्क्रिप्शन मध्ये देतो मी व्हिडिओ. तर आपण या ताईच्या स्टॉलला आलोय. ताई, आपल्याकडे काय काय आहे? आणि मी बघतो खूप सारे बिस्किट आहेत. ते कुठले कुठले बिस्किट आहेत सगळे? आपल्याकडे ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, त्याच्यानंतर गव्हाच्या पिठाचीच नानकटाई आहे, खारे बिस्किट आहेत, जिरा ओवा, डिंक लाडू आहेत, गुळ खोबऱ्याचे. हे सगळं तुम्ही बनवता? हो, सगळं घरी बनवलेलं आहे. शेंगदाणा चटणी आहे, त्याबरोबर चिक्की आहे 3 प्रकारची, नाचणी सत्व आहे, असे बरेच काही पदार्थ आमच्याकडे आहेत. आणि मी इथं बघतो चटणी वगैरे पण, चिक्की पण आहे. आणि हे काय लहान बाळासाठी आहे काय? रागी. अच्छा, नाचणी चिक्की आहे बघा, ओपन केलेली आहे. एका पॉकेटामध्ये 3 लेअर आहेत. त्या 3 लेअर मध्ये एक तिळाची चिक्की आहे, त्याच्यानंतर शेंगदाणा आहे, त्याच्यानंतर एक कुटाची आहे. त्या कुटाच्या चटणीमध्ये आपण बदाम आणि काजू आणि शेंगदाणे असं 3 मिश्रण करून हे बनवलेलं आहे. त्या चिक्कीची रेट 150 रुपयाला 400 ग्रॅम आहे. आणि आपण इथं बघतोय लाडू पण आहे. लाडू कसले आहेत? डिंकाचे लाडू. आणि हे पण बिस्किट खारी आहे काय? खारी आहे बघा, दाखवतो. साखर खारी आहे. हे बिस्किट कशापासून? आणि इथं आपण गुळ पण बघतोय बाजूला. या गुळाला 1947-88 सालची ही रेसिपी आता यूज करून हा गुळ तयार केलेला आहे.
आणि हे बिस्किट सगळे ही ज्वारी, ही नाचणीची बिस्किट आहेत, ही तुपातली आहेत, ही बाजरीची आहेत, ही पण सेम आहे आणि ही गव्हाची आहे. हे गव्हाचे बिस्किट आहेत. तर हे तुपामध्ये आणि दुधामध्ये तयार झालेले बिस्किट आहे. याला डालडा वगैरे कुठलाही यूज केलेला नाही. मी पापड पण बघतोय. कुठले पापड आहेत? हे तांदळाचे पापड ना. तुम्ही इथं बोलेल नक्की तुम्ही या ताईच्या शॉपला व्हिजिट करा, कारण की खरंच खूप सारं नॅचरली आणि आपण जे घरी बनवतो आपली आई वगैरे तसं सगळं आहे. कारण की आपण बाजारात आपण बघतो सगळे मिक्सिंग असतं प्रोडक्ट. आता आपण चिक्कीमध्ये बघितलं तर आपल्याला सांगतात गुळाची चिक्की वगैरे. आता लाडू पण बघा, लाडूच्या टेस्टला तर हा कसला लाडू आहे? हा तीळ गुळ शेंगदाण्याचा लाडू आहे. काळे तीळ वापरलेले आहेत त्याच्यामध्ये. लाडू लाडू टेस्ट बघतो मी. म्हणजे पूर्ण सगळं म्हणजे जे जे टाकले मटेरियल ते सगळं लागतं, टेस्ट लागते आपल्याला. तर त्याच्यामध्ये पावडर असला तर तो सेमच असणार आहे, त्याचा कलर वगैरे चेंज होत नाही. हा काळा गुळ आहे. या गुळाला जर वारं लागलं किंवा हवा लागली बाहेरची तर हा काळा होतो. हा काळा आहे. तर आता ह्या काळ्या गुळाला आपल्याला फक्त काय करायचंय, असं फक्त घासायचं आहे. हे एकदम लोण्यासारखं सुटसुटीत होतं आणि हा कलर चेंज होतो. हे आहे नॅचरल कलर याचा. खरा गुळ हा असणार. हा. आणि जर तुम्ही एखादा गुळ दुसऱ्या हातावर घेऊन सिंह असं घर्षण करून सिंह बघा, ह्याला काहीच होत नाही आणि सेम कलर असतो तो. त्याच्यामध्ये पावडर आणि केमिकल हे कंपल्सरी राहणारच आहे. आता आपल्या हे दादा आपल्याला वाशीला पण भेटलेले, तसं आता इकडे पण आपली भेट होते त्यांची दादाची. तर खरंच खूप छान वाटलं तुम्हाला, आणि तुम्हाला पण खरंच लोकांनी खूप प्रेम दिलं आपल्या व्हिडिओला. मागच्या वाशीला होतात त्या व्हिडिओला खूप भरभरून प्रेम भेटले तुम्हाला. चालेल. तर आपल्या मुंबईकरांचं कल्याण होऊ दे, आनंद होऊ दे. रामकृष्ण हरी. तर आपण ह्या ताईच्या शॉपवरती आलो आहे. रायगडचा शॉप आहे ताईचा. तर आपण बघा काय 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 शॉपमध्ये आपण ताईला विचारू. ताई काय आपल्या शॉपमध्ये काय काय आहे? आमच्या शॉपमध्ये इयरिंग्स आहेत, कोस्टर आहेत, आहे, दिवे आहेत, दिवे वगैरे पण बघतोय. सगळ्या तांब्याच्या वस्तू आहेत. सगळ्या तांब्याच्या ना. कॉपर मध्ये पूर्ण मीनाकारी वाला तांब्यामध्ये हे सगळं मीनाकारी काम आहे. आतमधली डिझायनिंग आहे ती पण पूर्ण कॉपर वायरची येते, जी हाताने बनवली जाते. सगळं हे महिला आहेत आपल्याकडे, सगळ्या त्यांना ट्रेन केलेलं आहे. वर्धविनायक हा आपला महिला बचत गटाचा ग्रुप आहे, त्याच्या थ्रू आपण हे सगळं बनवून घेतो. हे सगळे तोरण वगैरे बघताय. तोरण आहे, दरवाजाला लावायचं, वॉल प्लेट्स आहेत. आपण घराला शो साठी वगैरे आपण डेकोरेट करायसाठी पूजा आर्टिकल्स वगैरे, ज्वेलरी मध्ये इयरिंग्स, आणि आपण बॉटल बघतोय. मेन गोष्ट बॉटल वगैरे आपण त्याची कॉपर बॉटल, कॉपरच्या रिलेटेड. हा. आणि आपला ताम्रकला हा आपला इंस्टाग्रामचा हँडल आहे. आपण हे हल्दी कुंकूचं भांड बघतोय. अगरबत्ती होल्डर आहे आपल्याकडे, पूजाची प्लेट आहे. ही वस्तू अगदी घेतल्यासारखी 10 ते 20 वर्ष आहे तशी राहते. ही वॉशेबल असते पूर्ण. या वस्तूला काहीच नाही होत. हा कलर आहे, हा स्टोन मीना कलर आहे, जो गोल्ड मध्ये यूज होतो ज्वेलरीमध्ये वगैरे, जो भट्टीमध्ये 800 डिग्रीला मेल्ट करून याच्यावरती बसवला जातो आणि त्याच्यापासून हे प्रिपेअर होतं. हे कॉपर पूर्ण प्युअर असतं, 18 गेजवाला. त्याचं वेट तुम्ही कॅरी करू शकता. एकदम हेवी वेट असतं. एकदम हेवी आहे. आणि मला यांची डिझाईन वगैरे आणि प्रॉपर फिनिशिंग बघा. असं नाही की काय पण असं पण डिझाईन केलं वगैरे. आणि हे बघा गणपतीचं वगैरे आपण आरती थाली वगैरे यूज करू शकतो ना, आरती पूजा थाली. किचन्स आहेत आपल्याकडे, दिवे आहेत, मार्क्स आहेत. किचन्स बघा. काय प्राइस आहे आपल्या किचन्स वगैरे? हे 150च्या रेंज. 150 बरेच प्रकारचे आहेत. इयरिंग्स आहेत, हे 300 वाले आहेत, 200 वाले आहेत. नंतर कोस्टर्स आहेत, दरवाजाचे तोरण आहेत, पेंडन्स आहेत, 200-300 वाले. आणि सगळं तांब्याचं आहे. तांब्या आपल्या शरीरामध्ये घातलेलं खूप चांगलं असतं. बॉडी मधली हीट आपल्या रिड्यूस करतो. अंगठी वगैरे अशी नाही तांब्याची. फिंगर रिंग्स आहेत.
राशीवाल्या पण आहेत, प्रत्येक राशीप्रमाणे डिझाईन केलेले आहेत. लॉकेट सेट्स मध्ये साडी बिडी वरती तुम्ही घालू शकता. शिवमुद्रा आहे आपली लॉकेट, ते पण आपण स्वतः लेझर कटिंगच्या थ्रू बनवून घेतो. हे खरंच खूप सुंदर असं आहे शॉप. बघा तुम्ही येऊन बघा शॉपला. स्टॉल नंबर 95 बघा, इकडे लिहिलंय, इकडे नक्की विजिट करा तुम्ही. आणि खूप मस्त मस्त व्हरायटी सारखं बघण्यासारखं आहे, तुम्ही घ्या सगळं. तर आपण बघतोय सांगलीचं शॉप आहे इकडे, आणि त्या सगळे चप्पल वगैरे सगळं मी बघतोय. ये किससे बनाते मतलब कुछ थोड़ा इन्फॉर्मेशन दे सकते हैं? ये पूरा लोकर से बनाते हैं, ये पूरा लोकर का बना है, ये भी पूरा लोकर का चीज बना है. ये घोंगड़ी बोलते हैं, ये भी पूरा लोकर से बना है. ये लोकर का धागा है हाथ में बांधने वाला, इससे नजर वगैरह नहीं लगती, गर्मी से मतलब उष्णता वगैरह थी वो कम हो जाती है. ये भी कड़ा हाथ में पहनने वाला है. और ये भी पूरा, इसको घोंगड़ी बोलते हैं. ये भी पूरा लोकर से बना है. ये छोटे आसन है बैठने वाले, ये भी लोकर से ही बने हुए आसन है. और क्या क्या प्राइस है सबका? ये लेडीज का 200 रुपए है और जेंट्स का भी 200. ये छोटे बच्चे का 100. और इसका ये मतलब क्या, मतलब कुछ बेनिफिट क्या है इसका? ये पहनने से मतलब पैर में एड़ी में जो दर्द वगैरह होता है ये नहीं होता, क्योंकि ये फ्लैट है. और इसमें मतलब गर्माहट रहती है, ठंडी में गर्म रहता है और गर्मी में ठंडा रहता है इसमें. तो ये पहनने से पैरों में मतलब अच्छा, एकदम अच्छा फील होता है इससे. आपण इथं कानटोपी पण बघतोय. कानटोपी, ये भी पूरा लोकर से बना है. कानटोपी कैसा प्राइस है? ये 150 रुपए. 150 रुपये. तर आपण या दादाच्या शॉपमध्ये आलेलो आहे. आपल्याला काही युनिक गोष्टी दिसते, सगळे प्लेट्स वगैरे. तर दादा को पूछे गए, दादा क्या है एक्चुअली? ये वेस्ट बंगाल के इनको बोलते हैं पटचित्र पेंटिंग. ठीक है, ये सब नेचुरल कलर के पेंटिंग है. यस, सब हैंडमेड रहते हैं ना? हैंडमेड से सब. और ये एक पेंटिंग ऐसे बनाना कितना दिन लगता है इसे? ये सब एक महीने, एक ये बड़ा वाला पेंटिंग एक साल भी लग जाता है. ये बॉक्स है? हाँ, ये ज्वेलरी बॉक्स. ज्वेलरी बॉक्स है? यस. क्या प्राइस इसका? 600. ज्वेलरी बॉक्स ओपन करिए. और वो पानी की बोतल वगैरह सब, और स्टील का है पानी का बोतल. और बड़ा वाला 600 पड़ेगा और छोटा वाला 500. चाय का किटली है ना, वो कैसा पड़ेगा? वो 750 का है. सब बेंगॉल का आहे ना पेंटिंग? बेंगॉल हे सगळं आपण बघू शकतो. बेंगॉलचे पेंटिंग्स वगैरे आहेत. तर बघा सगळे हँडमेड आहे, सगळे हँडमेड्स. खूप सुंदर अशी पेंटिंग बनवलेली आहे. तर प्लेट्स वगैरे मध्ये पण आहे. आणि ते क्लोज पण बघू शकतो आपण. इकडे पण हँडमेड केलेलं आहे क्लॉथ वरती पण. आपण इथं शॉप वरती आलोय. रायगडचा शॉप आहे, त्याचे सगळे ज्यूस वगैरे आहे. आपण ताईलाच विचारूया, ताई कुठले कुठले ज्यूस आहे आपल्याकडे? आमच्याकडे पेरूचा ज्यूस आहे, आवळाचा ज्यूस आहे. याच्यामध्ये आवळा, लिंबू, तुळस, पुदिना, अद्रक असं मिक्स आहे. कोकम आहे, ब्लूबेरी आहे. एक विदाउट शुगर मध्ये पण आहे, म्हणजे शुगर फ्री आहे. तो पित्त, ऍसिडिटी, डायजेस्टिव्ह साठी बेस्ट आहे. ते तुम्ही मॉर्निंगला घेऊ शकता उपाशी पोटी. पेरू आहे, याच्यामध्ये 1 कपला 5 कप पाणी आहे. पूर्ण नॅचरल नाही, केमिकल वगैरे काय नाही, फ्लेवर ही नाहीये. पूर्ण नॅचरल फ्रुट्स पासून बनवलेलं आहे. आपण ट्राय करूया. आपण कुठल्याही तुम्ही ट्राय साठी. आपण आता पेरूचा ट्राय करतोय. टेस्ट पण चांगली आहे वगैरे, आणि एकदम थंड, आता थंड ठेवलं त्यांनी, एकदम चिल मध्ये टेस्ट वगैरे चांगलं आहे. हा कुठला आहे? हा
आवळा लिंबू तुळस पुदिना अद्रक असं मिक्स. मिक्स आहे पूर्ण. आवळा लिंबू तुलसी पुदिना मिक्स आहे सगळं मिक्स. हा शुगर फ्री. शुगर फ्री. हा आंबट आहे थोडा. शुगर फ्री म्हणजे साखर काहीच नाही याच्यामध्ये. हा हा कुठला आहे? कोकम. वर्षभर टिकणार भाव. कोकम सरबत. कोकम सरबत नाही. आपला कॉन्टॅक्ट नंबर कोणाला असं पाहिजे असेल ऑर्डर वगैरे करायचं. आणि कसं आहे की इतक्या क्वांटिटी मागवल्या तरच भेटणार काय असं काय? कसं डिलिव्हरी कसं आहे तुमचं? डिलिव्हरी म्हणजे आता 3 पेक्षा जास्त घेणार तर फ्री डिलिव्हरी आहे किंवा 1-2 घेतला तर डिलिव्हरी चार्ज लागणार. तर मी तर बोलतो खूप चांगली टेस्ट आहे. नक्की व्हिजिट करा यांच्या शॉपला. तर शॉपला व्हिजिट नाही करायचं तो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांना कॉल करा आणि तुम्ही मागवा घरी बसला. तर आपण या दादाच्या शॉपवरती आलोय. तर दादाला विचारूया. पहिल्या प्रथम आपण त्याचं नाव विचारूया आणि काय काय भेटतं शॉपवरती ते आपण सगळं आपण दादाकडे विचारून घेऊया. नमस्कार, मी सोपान पुरुषोत्तम बोरकर. मी बुलढाणा येथून आलोय. मग स्वतःचं क्रांती मसाले प्रोडक्शन आहे. आम्ही घरी गृहोद्योग वगैरे करतो. जसं की आपण इथे सगळे बघू शकता. माझ्याकडे गरम मसालाही आहे. एक हार्डकोर फ्रेग्रन्स मध्ये आपण विदर्भाचा फ्लेवर हा लोकांना सर्व करतो. देन सेकंड वन माझ्याकडे ग्रेव्ही मसाला आहे. ग्रेव्ही पावडर म्हणतो आपण याला. आपण जे गावाकडे वाटण ही कन्सेप्ट आहे ना तेच आपण पावडर फॉर्म मध्ये तयार केलंय. याने भाजी घट्ट वगैरे होते. जसं की थर्ड वन माझ्याकडे हळदी आहे. ही विदाऊट केमिकलची हळदी आहे आणि चांगल्या प्रकारची हळदी आहे. नंतर माझ्याकडे मिरची पावडरही आहे. विदाऊट कलरची मिरची पावडर आहे. जसं की आपण इकडे बघू शकता माझ्याकडे चहा मसाला आहे. तुम्ही एकदा दादा चहा मसाला ट्राय करून बघा आणि तुम्ही व्हिडिओमध्ये या आणि तुम्हीच व्ह्यूअरला सांगा की तुम्हाला कसं वाटलं. वास घेऊन बघा वाटलं तुमचं. स्ट्रॉंग आहे एकदम. आणि यस यामध्ये आलं इलायची आणि अजून 2-3 मसाले आपण मिक्स केलेले आहे. ज्यामुळे काय की आपले डोकेदुखी थांबते आणि त्याला फ्रेग्रन्सची हालक नवीन मिळतो. जसं की आपण बघताय माझ्याकडे लसण चटणी पण आहे. दादा तुम्ही एकदा बघू शकता लसण चटणीचा वास. आणि लसण चटणीचा वास तुम्ही व्ह्यूअरला सांगा. क्वालिटी चांगला आहे सर. यस. आणि लसण चटणी माझ्याकडे. नंतर माझ्याकडे ना हळदी वगैरे. हा हळदी पण आहे माझ्याकडे. हळदी पण तुम्ही बघू शकता. पूर्ण ही गावरान हळदी शेतामधली हळद आहे आमच्या आणि आम्ही 30 लोकांना सर्व करण्याचा प्रयत्न करतोय. नंतर इकडे माझ्याकडे चाकोती नावाचा एक प्रकार आमच्या विदर्भामध्ये होतो. हा मुंगाच्या डाळीपासून आणि तांदूळापासून आपण तयार करतो. हे खाण्यासाठी खूप नमकीन लागतं. एक दादाचा आपण एक आता दादाशी माझ्याकडे सध्या एक्सपेरिमेंट करायला. आणि दादा हे भाकरवडी पण आम्हीच तयार करतो स्वतः. आपण भाकरवडी लोकांना देतो. भाकरवडीमध्ये आपल्याकडे गार्लिक फ्लेवरही आहे आणि एक नॉर्मल स्मॉल फ्लेवरही आहे. आणि सर्व गोष्टी आपण आपल्या पूर्ण घरीच बनवतो. त्यामुळे आपण आपल्या प्रोडक्टची पूर्णपणे छाती ठोकून गॅरंटी घेतो. याचे प्राइसेस वगैरे कसे आहे? जसं की आपण बघू शकता इकडे की हा 200 ग्रॅमचा पाऊच आहे गरम मसाल्याचा. याला आपण 160 रुपीज चार्ज करतो. नंतर हा 200 ग्रॅमचे पॉकेट आहे आपल्याकडे. याला आपण 80 रुपीज चार्ज करतो. हळदी पावडरला आपण 100 रुपये घेतो. याला आपण 100 रुपयेच घेतो. हा 160 घेतोय. आणि आपल्याकडे रेटही रिझनेबलच आहे. जर तुम्हाला बल्क हवं असेल आपण त्यातही कमी करायला तयार आहे. इव्हन जर तुम्हाला मसाले आवडले माझा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देईल. इथून गेल्यानंतर मी तुम्हाला कुरिअर करेल. आणि आतापर्यंत महाराष्ट्रात खूप साऱ्या ठिकाणी कुरिअर केले. तर माझा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करतोय 9970161877. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. हा व्हॉट्सअपला पण आहे आणि फोनपेला गुगल पेला पण आहे. धन्यवाद. आम्ही गट शेती करतो. 15 लोक आहेत गावात. गट शेती केल्यामुळे आम्हाला स्वराज्य शेतकरी गट म्हणून गट आहे आणि आम्ही गट शेती करून ऑर्गॅनिक शेतीत डाळी ही पिकवतो. आणि डाळी पिकवल्यानंतर त्याला विकायचं आम्हाला काय माहिती नव्हतं. हे आम्हाला बचत गटातून किंवा उमेद गटातून आम्हाला माहिती झाली की बाबा आम्ही विकू शकतोय. स्वतःचा माल स्वतः विकू शकतोय. मग त्याच्यामुळं आम्ही या उमेद मध्ये येऊन माल विकतोय. आणि आम्ही स्वराज्य शेतकरी बचत गट
आम्ही जी शेतकऱ्याचा केलता पाणी फाउंडेशन मध्ये, त्याच्यात आमचा तालुक्यात पहिला नंबर आलता. आम्हाला बक्षीस 1 लाखाचं बक्षीस पण मिळालेलं आहे. आणि आता चालूला आम्ही अजून सुद्धा गटाने शेतीच करतो आणि सगळं पिकवतो, स्वतः पिकवतो आणि स्वतः ग्राहकांपर्यंत पोच करतो. आणि आम्ही आता भाजीपाला पण पिकवायला चालू केलेला आहे. ऑर्गॅनिक भाजीपाला घरपोच सेवा आमची चालू केलेली आहे. पुण्यात आता चालूला आहे, मग मुंबईत चालू करायचं चाललंय आमचं. हा, तर अशा प्रकारे आपण व्हिडिओची एंडिंग करतोय. जर तुम्हाला हा दोन्ही पार्ट आवडले असतील तर मला कमेंटमध्ये करा कसं वाटलं ते. आणि तुला खूप कसं छान स्टॉल आहेत, खूप छान छान वस्तू आहेत, ऑर्गॅनिक सगळे पदार्थ आहेत. नक्की घ्या. मी पण भरपूर घेतले काय काय. आता पिशवीत जागा नाही, आता आम्ही चाललो घरी. चला जाऊया.